फिरूनी नवे जन्मेन मी एकाच या जन्मी जणू फिरूनी नवे जन्मेन मी एकाच या जन्मी जणू फिरूनी नवे जन्मेन मी फिरूनी लयाला व्यथा भवती सुखाचे स्वर्गीय वारे नाही उदासी नार्थता ना बंधने वा नाही गुलामी भीती उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाचून माझ्या मनीचे गुज घ्या जाणून या वाहणाऱ्या जाण्यातून आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाचून माझ्या मनीचे पूज घ्या जाणून या वाहणाऱ्या गाण्यातून लहरेन मी बहरेन मी लहरेन मी बहरेन मी शिशिरातून उगवेन मी एकाच या जन्मी जणू फिरून सर्वप्रथम मी आभार मानते की महाराष्ट्र संवाद न्यूज या चॅनलने मला या वर्षीचे मंगळवेढा नवदुर्गा यासाठी निवडलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. माझं माहेरचं नाव रीता पद्माकर कुलकर्णी आणि माझ्या आईचं नाव रजनी पद्माकर कुलकर्णी. माझा जन्म हा बीड जिल्ह्यात झाला आणि शिक्षण पूर्ण माझं औरंगाबादमध्ये झालं. मी B.Com पर्यंत शिकले, त्यानंतर मी डिप्लोमा इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन हा कोर्स केला. माझं लग्न प्रसाद कुलकर्णी राहणार मंगळवेढा यांच्याशी झालं. त्यानंतर आम्ही गुजरातमध्ये काही 2 वर्ष शिफ्ट झालो. तिथे आम्ही एक नवीन बिझनेस चालू केला बेअरिंगचा आणि नंतर 2 वर्षांनी मला पार्थ नावाचा मुलगा झाला. त्याच्या शिक्षणासाठी म्हणून आम्ही पुण्यात शिफ्ट झालो आणि पुण्यातही नंतर मग पुढं बिझनेसला सुरुवात केली आहे आणि त्यालाही पूर्णपणे सपोर्ट देण्यासाठी मी त्यामध्ये उतरले आणि बिझनेस आणि घर दोन्हीही सांभाळता म्हणजे सांभाळून आम्ही एक 8-10 वर्ष तिथे बिझनेस चांगला चालल्यानंतर पार्कचंही शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्ही मंगळवेढ्यामध्ये
आता 1-2 वर्षापूर्वी नवीन बिझनेस इथे चालू करायचं एक गोष्ट मनात आली. माझ्या मुलाचं पार्कचं शिक्षण हे पुण्यात MIT कॉलेजला झालं. तो तिथे मेकॅनिकल इंजिनियर झाला. त्याच्यानंतर तो US मध्ये पुढचं शिक्षण घेण्यासाठी गेला. तिथे त्याने मास्टर्स ही पदवी मिळवली आणि आता तोही आमच्या बिझनेसमध्येच मला मदत करतो आणि त्यांनी पूर्णपणे हा बिझनेस हातात घेतला आहे. आणि काही आपण एक गावाचा काहीतरी देणं लागतो या हिशोबाने आम्ही पुन्हा एकदा बॅक टू पॅव्हिलियन असं म्हणून पुन्हा मंगळवेढ्यासारख्या ठिकाणी आणि त्याच्याही जवळ कागष्टसारख्या ठिकाणी पुन्हा एकदा हा प्लॅन्ट उभा केला आहे. हा आमचा सॅपपाडचाच एक भाग आहे. सॅप सेमी नावाचा आमचा एक सॅपपाडचाच हा एक भाग आहे. इथे एक 250-300 लोक आमच्या कामगार म्हणून आहेत आणि त्यांनाही पुढे नेण्यासाठी ग्रामीण भागात व्यवसायाचं विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. ग्रामीण भागात बिझनेस चालू करून सुद्धा आम्ही आमचा हा माल बुशिंगचा माल हा संपूर्ण देशात पसरवतो आहोत, देतो आहोत आणि विकतो आहोत. इव्हन आमचा युरोपमध्ये आमचं एक ऑफिस पण आहे आणि तिथे गोडाऊन पण आहे. नंतर व्हॅन्कुव्हरसारख्या कॅनडामध्ये व्हॅन्कुव्हरसारख्या गावामध्ये आमचा एक छान बिझनेस आहे आणि आमचा हा माल सगळ्या देशामध्ये जातो. युरोप, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा सगळीकडे हा माल व्यवस्थित पुरवला जातो आणि त्याची जी क्वालिटी आहे ती बरोबर आम्ही मेंटेन करतो आणि त्यांच्याकडचा रिस्पॉन्स हा पण आमचा खूप चांगला आहे. आपला जर का विकास व्हायचा असेल तर त्याच्यासाठी एक चाक फिरलं पाहिजे आणि चाक फिरण्यासाठी बेरिंग आणि बुशिंग हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्या उद्देशाने आम्ही हा बिझनेस चालू केला आणि हा पूर्ण महाराष्ट्रातच नाही, आपल्या देशातच नाही तर हा आंतरराष्ट्रीय बिझनेस आमचा सफल झाला आहे आणि त्याचा मला खूप अभिमान आहे. अजून अशी उत्तरोत्तर आमची प्रगती व्हावी, अजून यामध्ये आम्हाला खूप मार्गदर्शन मिळावं आणि असंच आम्ही खूप पुढं जावं. खरं तर सर्वांना आकर्षण हे मुंबई पुणे या शहराचंच असतं, पण मंगळवेढ्यासारख्या ठिकाणी आम्ही एक बिझनेस चालू केला आणि त्या निमित्ताने एक उत्कृष्ट चांगल्या प्रकारचे इंजिनियर्स, चांगल्या प्रकारचे कामगार आम्हाला इथे मिळाले. त्यांचा उदरनिर्वाह, त्यांचा रोजगार आणि त्यांची रोजीरोटी व्यवस्थित चालू झाली, त्यांचं कुटुंब नीट चालू झालं आणि एक मंगळवेढ्याबद्दल आदर सगळ्यांच्याच मनात निर्माण झाला. त्याबद्दल मला चांगलं वाटतं. 300 लोकांना आम्ही इथे रोजगार मिळवून दिला आणि त्यामुळे एक सामाजिक बांधिलकी एक निर्माण झाली आहे आणि आजकालच्या महिलांना एक सांगू इच्छिते की तुम्ही तुमचं शिक्षण आणि तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी केलेला एक कष्ट किंवा एक प्रयत्न तुम्ही लग्न झाल्यानंतर आणि मूल झाल्यानंतर तुम्ही चूल आणि मूल यांच्यामध्ये न अडखळता किंवा न बसता तुम्ही थोडं बाहेर पडा आणि स्वतःचं विश्व निर्माण करा. आजकाल पुरुष आणि स्त्री असा काही फरक राहिलेला नाही आहे. सर्वांनी मिळून आणि पुढं गेलं पाहिजे, खांद्याला खांद्याला आपण पुढे गेलं पाहिजे. हेच माझे स्त्रियांना महिलांना सांगू. मी हे केलेलं काम बघून आणि याची दखल घेऊन महाराष्ट्र संवाद न्यूज यांनी मला एक हा बहुमान देऊन माझा सन्मान केला. त्याबद्दल महाराष्ट्र संवाद न्यूज यांची मी आभारी आहे. धन्यवाद.